अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिवेशनानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। अधिवेशनानंतरही माहितीच्या आमदारांना मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। राज्य सरकारमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे। हे जे आमदार आहेत ते काही आमदार यापैकी बऱ्याचशा दिवसांपासून मंत्रिपदाची आशा लावून बसलेले आहेत। काहींनी सूट शिवलेले आहेत आणि त्यांना आता सूट घालण्याची संधी मिळते का याकडे लक्ष आहे। त्याच्यातही भरत गोगावले यांची जी इच्छा आहे मंत्री होण्याची ती लपून राहिलेली नाही, वारंवार त्यांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार का याविषयी उत्सुकता आहे। दरम्यान बऱ्याच महिन्यांपासून महायुती सरकारमधला मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे आणि आता काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याआधी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा रंगलेली होती। दरम्यान आता सध्या अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं। हे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर राज्य विधिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर होणार असल्याचं कळत आहे। माहितीच्या आमदारांना अधिवेशनानंतरही मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती ही समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत थेट। अजय, काय सांगाल, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जो बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून रखडलेला आहे तो अखेर या अधिवेशनानंतर होणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या विस्ताराविषयीचे? नक्कीच फरा, आपण पाहू शकतो की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा पाठीमागच्या 1 वर्षापासून रखडलेला आहे। अजित पवार यांची माहितीमध्ये एंट्री झाल्यानंतर अनेक आमदारांना अपेक्षा होत्या की मंत्रिमंडळाचा विस्तार हा तात्काळ होईल आणि आपण लालदिव्याच्या गाडीमध्ये फिरू, आपल्याला ताकद मिळेल। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अर्थात महायुतीला जो राज्यात फटका बसलेला आहे त्याचा प्रमुख कारण हे सुद्धा आहे मंत्रिमंडळ विस्तार। जवळपास 12 ते 13 खाती हे राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तारामुळे रिक्त आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही खाती जास्त आहेत, त्यामुळे कुठेतरी मंत्र्यांना काम करताना अधिक भार ज्या मंत्र्यांकडे खाते आहेत त्यांना वेळ देता येत नाही। सर्वसमावेशपणे एका मंत्र्याकडे 5-5 ते 6-6 जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे काम करण्यासाठी वेळ कमी पडत आहे आणि ज्या मंत्र्यांना वेळ कमी पडत आहे त्यामुळे मंत्र्यांची कुठेतरी विस्तार करा, याचबरोबर आमदारांची सुद्धा मागणी आहे की विस्तार झाला पाहिजे, सर्वसामान्य आमदारांना ताकद मिळेल। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या भागामध्ये राज्याला फटका बसलेला आहे त्याचा कुठेतरी या आमदारांना ताकद दिल्यावर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर कुठेतरी दूर होऊ शकतो, असा एक एकूणच मानस आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की अधिवेशन झाल्या हा विस्तार होण्याची दाट निश्चितच। अजय, आता या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकं काय काय होतं, कशा पद्धतीने हा विस्तार होतो त्याकडे लक्ष आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।